my beloved leader Ajit Dada had played significant role for the women's, especially when he has introduced the 11 times the budget. Before the assembly poll, he has introduced Ladki Bahin Yojana. That this particular scheme has a tremendous response from all over the state, and Dada has all the while given so many schemes for the empowerment for the women. This is the app where all the concerned scheme of central government, state government, various semi-urban bodies and some financial institute which can be always helpful for upliftment of the women. What benefit will get? Of course, benefit means when there are all the informations are being there and what to do, how to go ahead, what kind of the help can be given by the NCP party, all is being classified therein. So I really hope the dream of late Dada, vision of late Dada to carry over is the main motto of NCP right now. Sunetra Bahin is our national president. Under her capable leadership, we all party workers are going ahead with all the requirement of the fulfillment of the people of the Maharashtra and especially women's strength of the Maharashtra. Thank you very much. Okay, thank you. विकासाच्या सार्वजनिक क्षेत्रातलं असलेलं योगदान हे फार मोठ्या प्रमाणावरती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांच्या जाण्याने प्रचंड प्रमाणावरती पोकळी निर्माण झाली. पण विशेष करून महिला भगिनींच्यासाठी त्यांनी राज्याचा अर्थमंत्री असताना लाडकी बहीण योजनेबरोबरच अनेक योजनांचा सतत त्या ठिकाणी मांडणी केली, त्याला मोठ्या प्रमाणावरती निधी दिला. अशा वेळेला दादा उद्योगिनी या नावाने ॲप सुरू करत राज्य सरकारच्या, भारत सरकारच्या आणि इतर काही वेगवेगळ्या योजना या माझ्या महिला भगिनींच्यापर्यंत कसा पोचू शकते. स्वयंभू अधिक प्रगल्भपणाने व्यवसायामध्ये असेल, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये असेल, एक आगळेवेगळं स्थान निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या ॲपच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणावरती मार्गदर्शन मिळणार. सर, काल वंदे मातरम गीत पूर्ण झाल्याने कुठेतरी सोनिया गांधी नाराज झाल्या. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होता. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांना देखील वंदे मातरम गीत सुरू असताना काहीतरी बोलणं मोठ्या प्रमाणात टीका झाली. कसं बघतं कालच्या? टीका होण्याचं काही कारण नाही, कारण वंदे मातरम या गीताबद्दल लोकसभेमध्ये नुकतंच एक विधेयक त्या ठिकाणी पास करण्यात आलेलं आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये पूर्ण वंदे मातरम गीत गायलं जात होतं. त्यावेळेला 2च कडवी गायली जात होती. तदनंतर या संबंध लोकसभेच्या अधिवेशनामध्ये या विषयाचं विधेयक त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणाने जसं राष्ट्रगीत म्हणतो तसं आपण राष्ट्रगायनाचा दर्जा देऊन आज प्रत्येक शासकीय कार्यक्रमात, निमशासकीय कार्यक्रमामध्ये त्या वंदे मातरम या आपल्या गीताचा अभिमानपूर्वक समावेश केला गेलेला आहे. कोणाला काय वाटतं त्याच्यापेक्षा भारतीयांना काय वाटतं, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये या गीताने जी स्फूर्ती मिळाली ती निश्चितच त्या कालावधीमधल्या त्या पिढीसाठी स्फूर्तिदायी होती आणि आजही देशाची गौरवशाली वाटचाल करत असतानाच ती स्फूर्ती घेऊन आम्हाला पुढे चालायचं आहे. सर्वच पक्षांचं सध्या जनजीकडे लक्ष आहे. एकंदरीत काल राज ठाकरे यांची बैठक होती पुण्यामध्ये. त्यांनी देखील जे पदाधिकारी आहेत किंवा प्रमुख आहेत यांना देखील जनजीकडे लक्ष देण्याचं सांगितलेलं आहे. त्यांच्याशी समरस व्हा असं सांगून त्यांच्यासोबत काम करा. आपल्या पक्षाकडून जनजीसाठी काय करण्यात येईल? आमचा सर्वांचा संपर्क त्या वयोगटातल्या जनजी वयोगटातल्या तरुणांशी नेहमीच राहिला. स्वर्गीय दादांचा तर अगदी लहान मुलापासून विशिष्ट वयाच्या मुलांपर्यंत, म्हणजे झेंजीच्या वयाच्या वयोगटाचा असेल किंवा त्याच्या पुढचा असेल, या सर्वांशी त्यांचा दांडगा संपर्क होता. आम्ही त्याच विचाराच्या माध्यमातून सतत काम करत आहोत. खरं आहे की अधिक त्यांच्या प्रश्नाकडे प्रखरतेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पुढच्या कालावधीमध्ये पक्ष त्या दृष्टिकोनातूनच काही विधायक कार्यक्रम करेल की ज्या कार्यक्रमाच्यामुळे त्या तरुणाईला राष्ट्रभक्तीबरोबरच त्यांच्या स्वतःच्या पायावरती मजबूतीने उभा राहण्याचे वेगवेगळी दिशा आणि आम्हा मंडळींचं सुद्धा सहकार्य त्या ठिकाणी लाभू शकेल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत यांनी काल जे कॉक्रोच जे विधान केलं, या विधानाचा माझ्या विधानाचा कुठेतरी विपर्यास केला गेलेला आहे. एक ते विधान आहे ते बिंबवण्यात आलं असं देखील म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आज मुख्य न्यायमूर्ती आहेत
त्याच्यामुळे सिजा यांनी व्यक्त केलेल्या कुठल्याही भावनांच्याबद्दल मी त्या ठिकाणी काय बोलणार नाही. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच या देशांतील आपल्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च प्रमुख आहेत. सर, ग्रामीण भागातल्या अनेक शाळांची बिकट अवस्था झालेली आहे. काल दिपकेंनी देखील त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि सरकारला देखील आवाहन केलं की ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत त्यांची परिस्थिती सुधारावी, यासाठी त्यांनी देखील आता सरकारचं लक्ष वेधलेलं आहे. सरकारने अंगणवाडी असेल, बालवाडी पूर्वीच्या कालावधीमध्ये होत्या, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असतील, या शाळांच्यामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठीच जिल्हा नियोजनमधून मोठ्या प्रमाणाचा नियत्व आहे. दादा राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी ठेवलेलं आहेच. जरूर या तरुणांच्याकडनं ज्या विधायक सूचना येतील त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने अशा या शाळांच्या बाबतीमध्ये सुद्धा अधिक सतर्क राहून लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ते देण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होईल. धन्यवाद. सर, व्हॉट विल टेल ऑन टुडेज